चला बनवूया एक मस्त अशी रेसिपी। ते इथे भरपूर अशी कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण घेतलेला आहे, मिरची आहे आणि त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत जिरं, मीठ आणि आंबटपणा येण्यासाठी इथे टाकणार आहोत 1 ते 2 टोमॅटो आणि मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे। पण हो, सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे आईस क्यूब्स, जेणेकरून याचा रंग खूप छान येतो। त्यानंतर घट्टपणा येण्यासाठी थोडासा डाळवासुद्धा आणि सगळं ग्राइंड करून झाल्यानंतर हे बघा हिरवीगार मस्त दाटसर अशी छान चटणी तयार होते। त्यानंतर आपण अजून एक मसाला बनवणार आहोत। त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घ्यायचं आहे, अर्धा चम्मच चाट मसाला, अर्धा चम्मच काळी मिरीची पूड, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि हा सगळा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। आणि हा मसाला आहे तो आपला सिक्रेट सँडविच मसाला। हा मसाला बनवून ठेवला तर कुठल्याही सॅलेडवर किंवा अशा सँडविचमध्ये तुम्ही छान ॲड करू शकता आणि त्याची चव खूप चांगली येते। तर अशा पद्धतीने आपलं सँडविच तयार करून घ्यायचं आहे। त्यावर मस्त असा मसाला भुरभुरायचा आहे, भरपूर असा, ज्याने चव एकदम चटपटीत लागणार आहे। आणि बस मग असे सँडविच छान तयार करून घ्यायचे। तुम्ही याला शेकूही शकता किंवा असेच खूप छान लागतात।